दिल्लीतनं आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, जवळपास 2.5 तास झालेले आहेत मतदानाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊन, कसा प्रतिसाद तिकडे बीडकरांचा मिळताना दिसतोय? सध्या पंकजा मुंडेंचं निवासस्थान असलेल्या परळीमध्ये उभा आहे। थोड्याच वेळापूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्याशी बातचीत सुद्धा केली होती। उन्हाचा तडाखा आहे, मात्र मतदारांनी आजच्या एक दिवस ऊन सहन करावं आणि देशासाठी सक्षम सरकार देण्यासाठी मतदानासाठी बाहेर पडावं अशा प्रकारचं आवाहन केलं। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांनी आरोप केला की काही ठिकाणी बूथवरती काही गडबडी केल्या जातात, बूथ कॅप्चरिंगचा सुद्धा प्रकार होतो, अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे आता या सगळ्या तक्रारींकडे कशा प्रकारे पाहिलं जातं, यावरती काही कारवाई होते का, यामध्ये काही तथ्य आहे का, या प्रकारची पडताळणी आता प्रशासनाकडनं केली जाईल। अवघ्या काही मिनिटांमध्ये काही क्षणांमध्ये पंकजा मुंडे घराबाहेर पडणार आहेत, मतदानासाठी त्या घराबाहेर पडतील, त्यानंतर त्या वैद्यनाथाचं दर्शन घेतील आणि मग आपलं त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड या स्मृतीस्थळापाशी जाऊन अभिवादन करून मग नाथरा गावी ते मतदानासाठी जाणार आहेत। त्यामुळे नाथरा गावी पंकजा मुंडे यांच्यासोबत संपूर्ण मुंडे कुटुंबीय असणार आहेत, धनंजय मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, संपूर्ण कुटुंबीय हे मतदानासाठी बाहेर पड तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की पंकजा मुंडे आता बाहेर पडतात घराबाहेर आणि त्यानंतर त्या मतदानासाठी आपल्या गावी नाथरा येथे जात आहेत। आपण पाहिलं असेल की ही बीडची लढत जी होती ती अगदी अटीतटीची आणि संघर्षाशी अशी मानली जात होती। सामाजिक ध्रुवीकरण आणि मराठा जातीचा जो मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वसाधारण राज्याचं लक्ष लागलं होतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडतंय, खरं तर खूप आव्हानात्मक निवडणूक भाजप आणि महायुतीसाठी झाली होती। बजरंग सोनवणे यांनी सुद्धा समोरचे जे उमेदवार त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी टक्कर देण्याचा प्रयत्न या निवडणुकीमध्ये केला होता। त्यांनीच आरोप केलाय की काही प्रमाणामध्ये निवडणुकीच्या या सगळ्या काळात मतदान केंद्राच्या बाहेर आपण पाहू शकतो पंकजा मुंडे घराबाहेर पडत आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, त्यांना ओवाळलं जात आहे, कार्यकर्त्यांकडनं त्यांच्यावर अभिनंदन केलं जाते, शुभेच्छा दिल्या जात आहेत। काही वेळापूर्वी त्यांच्या आई आणि भगिनी या दोघींनी त्यांना औक्षण केलं होतं। निवडणुकीचं मतदानात जाण्यापूर्वी घरामध्ये एक धार्मिक सोहळा देखील पार पडला। अर्थात ओम, पुन्हा एकदा तुमच्याकडे अपडेटसाठी येऊ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।